निसर्गाच्या सानिध्यात आणि हिमालयाच्या कुशीत जायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा टाकतं ते लेह आणि लडाख। आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे मी अचानक का बोलते। त्याचं कारण म्हणजे आता लडाखला जाणं अत्यंत सोपं होणार आहे। ते कसं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। जानेवारीला म्हणजेच सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांदरबल जिल्ह्यातील सोनमार्ग या बोगद्याचं उद्घाटन केलं आणि या बोगद्यामुळे आता लडाखला जाणं सोपं होणार आहे। कारण हिवाळ्यामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे तेथील मार्ग हा खंडित होऊन जायचा, त्यामुळे पर्यटक आणि लष्कराला तेथून ये जा करणं सोपं व्हायचं नाही। परंतु हा तयार झालेला बोगदा यामुळे आता येथील पर्यटकांना आणि लष्कराला येथून जाणं सोपं होणार आहे। हा मार्ग तयार झाल्यामुळे अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी मदत होणार आहे। त्याचबरोबर काश्मीरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे आणि काश्मीरला देशाच्या इतर भागामध्ये जोडण्यासाठी मदत होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे। हा बोगदा समुद्र सपाटीपासून 8650 फूट उंचीवरती बांधण्यात आलाय, तर याची लांबी 12 किलोमीटर पर्यंत आहे। या प्रकल्पासाठी जवळपास 2700 कोटींहून अधिक पैसा लावण्यात आलाय। 2015 साली या बोगद्याचं बांधकाम सुरू झालं आणि आता 2025 मध्ये हा बोगदा नागरिकांसाठी खुला करण्यात आला। त्याचबरोबर 80 किलोमीटर क्षमतेसह तब्बल 11,000 वाहनं येथून जाण्यासाठी मदत होईल याप्रमाणे या मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे। हा मार्ग तयार करण्याचा मागचा मुख्य उद्देश म्हणजे श्रीनगर आणि सोनमार्गच्या वाहतुकीला चालना देणार आहे, ज्यामध्ये कोणत्याही सीझन मध्ये श्रीनगर आणि सोनमार्गला सहजपणे जाता येईल। या मार्गामुळे काश्मीरला जाणं सोपं तर होणार आहे, पण त्याचबरोबर काश्मीर मध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनात आणखी सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला जातो। या सगळ्या गोष्टींमुळे काश्मीर बरोबरच लडाखला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र वाढणार आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।